नमस्कार मित्रांनो, स्वागत करतोय तुमचं आपल्या सावंतांच्या दुनिया मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत शेवगाच्या पानांची भाजी। तर शेवगाच्या पानांची भाजी ही एकदम हेल्दी भाजी मानली जाते आणि ही भाजी जास्त करून तुम्ही खाल्ल्यानंतर तुम्हाला विटॅमिन्स वगैरे मिळतात त्या भाजीमुळे। ती भाजी खा आणि ती भाजी कशी बनवतात त्या रेसिपी आहे आपल्याला दाखवणार आहे। ही भाजी कशी बनवायची आधी धुवून घेतली आपण, पानं बघू शकता इकडे धुवून घ्यायची, कापून घेतली, पहिले साफ केली भाजी, पहिली पानं काढून घेतली, नंतर साफ केल्याच्यानंतर भाजी स्वच्छ धुवून घ्या, कारण का भाजीवरती कसं धूळ लागलेली असते, तर ती धूळ क्लीन झाली पाहिजे। धूळ स्वच्छ झाली की नंतर आपण भाजी धुवून घेतल्यावर शेवग्याच्या पानांची भाजी बनवणार। तर तुम्हाला आम्ही रेसिपी दाखवते कशी बनवायची ती। आता बाजारातून भाजी आणली शेवग्याच्या पानाची, ती साफ केली, साफ करून कापून आता ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे। त्याच्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे काय, कांदा आणि ओली मिरची आणि खोबरं, ओलं खोबरं, मग नंतर टाकणार आम्ही ओलं खोबरं। आधी कांदा आणि मिरची टाकून भाजी टाकणार, फोडणीला तेल टाकणार पहिला कढईमध्ये। ओलं खोबरं हे आपल्या मालवणी पद्धतीने जेवणामध्ये जातं ना? आमच्या कोकणामध्ये जास्त करून पालेभाजीला ओलं खोबरंच वापरतात, कारण ओल्या खोबऱ्यामुळे जरा चव पण येते आणि चांगली पण लागते, भाजी छान लागते। तर शेवग्याची भाजीला मी पण तेल टाकलेलं आहे आता फोडणीला। तेल गरम झालं की मी कांदा टाकणार, म्हणजे कांदा आणि ओली मिरचीची फोडणी देणार। तर आई तू काय सांगशील या भाजीबद्दल, की या भाजीचे महत्व काय आहे, खाल्ल्यानंतर आपल्याला काय भेटेल? खूप चांगले ते विटॅमिन्स भेटतात, सगळं भेटतात। पालेभाजी चांगली भेटते शरीरासाठी, शरीराची खायची शरीराचे बोलतात किंवा शेवग्याचे पण बोलतात। आता मी कांदा आणि मिरची फोडणीला टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये आता मी कांदा कच्चा वगैरे असं काय नाही, भाजी पण टाकून घेणार आहे लगेच। तर भाजीमध्ये कांदा जास्त असेल ना तर भाजी खूप छान लागते, आणि ओली मिरची आणि कांदा जास्त काय त्याला लागत पण नाही, एकदम साधी सोपी रेसिपी आहे, एवढे काही कठीण पण नाही आणि हेल्दी आहे ना भाजीमुळे। भाजी पण हेल्दी, सर्वांना खायला पण खूप, आणि ती बनवल्यावर एवढी चांगली लागते ना टेस्ट। आणि मेन म्हणजे मी आता भाजी पण टाकून घेते सगळं, भाजी टाकून भाजी अतिशय अप्रतिम अशी दिसते भाजी, बघू शकता। आणि एक पॉइंट ऍड करायचा होता, ही भाजी आपल्या जे कोकणामध्ये गौरी गणपती असतात, तेव्हा गौरी गणपतीला विसर्जनच्या वेळेला ही भाकरी भाजी तिथं म्हणजे भाजी भारी लागते ती। आपण जेव्हा गणपती विसर्जनला नेतो तिकडे हळद टाकणार, हळद टाकायची, हळद आणि काय, हळद आणि मीठ टाकणार। हळद आणि मीठ टाकते, थोडं कमी टाकायचं, कारण की शिजल्यावर थोडी कमीच होते भाजी, आणि थोडं टाकायचं, जास्त मीठ झालं तर खार लागल्यावर खार चव जास्त बिघडते। जरा कमी असेल तर ठीक आहे, पण जास्त मीठ झालं तर चव नाही। भाजी अशी पलटी करायची, त्याच्यामध्ये कांदा वगैरे, कांदा, ओली मिरची, हळद आणि मीठ टाकल्यावर मी अशी चांगली परतून घेतली भाजी, आणि ओलं खोबरं मी नंतर टाकणार। ही भाजी आपण जास्त करून वाफेवर शिजवणार आहे, आता मी जास्त पाणी बिणी टाकणार नाही भाजीमध्ये, त्याला झाकण मारून वाफेवर शिजवणार। त्याला पाणी टाकायची गरज नसते, पाणी आपणच सुटतं असं। तर बघू शकता आपली भाजी एकदम झटपट अशी तयार होते आणि पौष्टिक भाजी आहे, एकदम पौष्टिक आहे, सगळ्याला चांगली। आता झाकण मारलंय, स्लो गॅस करून ठेवला मी, नंतर मग ते खोबरं आणि वरून मी परत ओला खोबरं टाकल्यावर खोबरेल तेल पण टाकणार आहे त्याला वरून। अच्छा, म्हणजे आपलं जे खोबरेल तेल असतं, ती भाजी एवढी चांगली लागते ना, तुम्ही प्रत्यक्ष खाऊन बघा, तुम्हाला वाटलं अरे बापरे एवढी भाजी छान लागते भाजी, म्हणजे भारीच होते भाजी। मित्रांनो आपली भाजी शिजलेली आहे, बघू शकता। आता याच्यामध्ये आई ओलं खोबरं किसलेलं आणि थोडंसं खोबरेल तेल टाकणार आहे। वा, अतिशय सुंदर असं भाजीला रंग आलाय, आणि आता खोबरेल तेल टाकल्यावर त्याला जी टेस्ट येणार आहे, थोडंसं टाकायचं इथं, आणि मला परतून घेऊन परत झाकण मारून ठेवायचं ना।
बघू शकता एकदम सुंदर, अप्रतिम अप्रतिम. भाकरीसोबत ही भाजी एकदम अप्रतिम अशी लागते. वाव, मस्त, सुंदर सुंदर. तर आपली भाजी तयार आहे. तुम्ही कमेंटमध्ये नक्की आम्हाला कळवा की तुम्हाला भाजी कशी वाटली. तुम्ही नक्कीच अलग वेगळ्या पद्धतीने बनवत असाल. ह्या पद्धतीने पण काही जण बनवत असतील, पण आमची पद्धत कशी वाटली ते तुम्हाला आम्हाला कमेंटमध्ये कळवा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि काय करायचं, सबस्क्राईब करा आणि बेल दाबा. तर भेटूया आपण पुढच्या भागामध्ये एक नवीन व्हिडिओ घेऊन, एक नवीन रेसिपी घेऊन.